ए काजल काय करते का? अहो काय नाही दोन टाकीत होते. अरे ते पाहुण्याचा फोन आला होता, काय करायचं? कोण पाहुणे? आता पाहुणे मा पाहिजे तुला, दाजीचा फोन आलता. हा का? हो. काय म्हणते आता? आता काल फोन केला. आता काल आता काय करू, ते करते काय रोज मेसेज टाकी ते आणून घाला आणून घाला आणून घाला. काल आणून माझं काय मन होय ना बा. आणून घालायचा परत उतरायची नंतर तोच धंदा का? हा त्या पुरीचं जर काही कमी जास्त झालं, ते लहान लेकरू आहे, यांच्या काय तोंडाकडे पाहत बसायचं काय? खायला पण ती ठेवायची वस्तू नाही ना अहो, ग. हा लोक आपल्याला नाव ठेवते यायला. मला ते गणप्या बोलला म्हणे का रे तुम्ही कमळेला तर नेऊन घातलं होतं ना. म्हणलं बाबा ते पोरं तर तब्येत खराब झाली, म्हणलं पाणी बदल झाला. मग आता ते काय येऊ राहिले काय? कोण गेले येऊ राहिले काच येते मग आपल्याच नेऊन घाला लागेल. काय आहे काय त्यांच्याकडे? त्यांना येऊ द्या ना, त्यांना येऊ द्या, त्यांना घसू द्या ना जरासं. हाच करते त्यांची चुकी आहे ना, आपली थोडी आहे. हा बरं. आपण पोरीला मागे नेलं होतं ना, व्यवस्थित सोडून आणलं, परत एकदा सांगून आलो. मग आता 4-4 टाइम आपण दारा जायचं का? आपल्याला गरज आहे काय? आपल्याला काय वाटतं बा मोठी गाडी आहे आपल्याकडे, आता त्याच्याकडे काय आहे, त्याच्याकडे साधी येईल मोटरसायकल अहो बरोबर, ते काय दाखवायचंय? मग त्याला गाडी करून यायला मग त्याचे दाखवायचे दाती वेगळे आणि खायची वेगळे त्या माणसाची. हा ना. मग आपण जर नेऊन घातली तर उद्या उठून म्हणशील तुम्ही स्वतःहून आणून घातली. ती बाईसला आगाव आहे रे. ती बाई सांगा, मी तर म्हणते ना एक काम करू, त्यांना आहे ना एक आदलच घडवायची नाही वेळेस. बर असं करते का? असंच करायला पाहिजे थोडस. ते केल्याशिवाय ना ते रकान्यावर येणार नाही. हा ते सारखी जर ते पोरीला तारा दिला तर काय उपयोग आहे नाही सांगा? ते आपल्या पोरीला म्हणते, कमळेला म्हणते येडी आहे येडी आहे. बरं आता येडत येड्याने करते का? काची येडी? पोरला 1 मिनिट सोडित नाही. बरं अहो, हा? कोणच्या आई दूर केल्यावर कोणच्या आईला डोक्यात फरक पडला? हे आहे ना काहीतरी करते मालतर तिला तिचा छळ करते किंवा काहीतरी मानसिक त्रास देते. करीतच असेल ना, आपल्या समोर ती बाई कशी वसा करते, हा ना. आपल्या मागं पुढं काही करीत असेल ती. मला त्या बाईचा स्वभाव 1 मिनिट आवडत नाही, पण मग आता काय करते? मी तर म्हणा आता खरंच नाही काय दुसाट्यावर द्यायची काय जाऊ दे. मला वाटलं ते बाबूराव पाहुणे मध्ये पडले, म्हणलं जाऊ दे बी आपले जवळचे पाहुणे, त्याने पाहिलं तिकडची वाईट करणार आहे. तिला दुसरं कोणचं येडावाकडं मिळालं असतं. हा हे काय उपयोग झाला सांगा? सवती नांदायचं किती ताण राहतो शेवटी. लय मोठी चूक झाली. आता एखादी असली समजून घेणार ठीक नाही तर किती वाईट आहे ह्या डोक्याला. चला त्यांना फोन करून द्या, तुम्ही येत असाल तर मग सोडी पाठवेल म्हणा. हा का? हा तेच करा असं. बरं चाल, त्यांना बोलितो हा. पाहू काय करायचं. ते काय म्हणते पाच खरी. चल घराकडे चल. चला बा, आज आहे ना कांद्याची गाडी भरायची आहे, पण गाडीवाला काय आहे ना बा, एक तर वातावरण झालं आहे पावसाचं. काय रे बाबूराव बसला? हा हे कांद्याची गाडी भरायची, गाडीची वाट पाहतो. चप्पल काय वाट? पाय पडू. अरे काय झालं ते तुला आज काय पाय पडायचं? आज नाही एखादच नाही काही. अरे मग आता पाय पडला तर तो मावाला उपकार करी रे भाऊ. अच्छा अरे उपकार करा, वाटाव ठेवा. बरोबर आहे की नाही? जुन्या लोकांची भरायची. जाऊन दे भाऊ, तो मा कल्याण केलं. कोणाची बायको पाहून दिली तर मावा औषध देवा लागला असता. बस मी काय वाईट केलं तवाला चांगला झाला चांगला झाला. असं. जाऊ दे म्हटलं, ती सांभाळ ही सांभाळ. नाही. एवढी इष्टेक आहे तो इष्टेकला वारच पाहिजे. पाहिजे पाहिजे मग राजपूत ज्याला मला आता काय लागत आहे. बस सोन्या पिवळं झालं तो आता. झाला म्हातारपणाला तुला काठी धरायला काय ना आजार. नाही 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 तुला सांगतो त्याला ना, त्याला कळतं होऊन दे ना. 10-12 वर्षाचा झाला का त्याला 4 व्हीलर गाडी घेऊन देतो. मग काय फिरू त्या पोऱ्या कोणचं शिरपतराव शिरपतरावाचं, मग. जेते म्हणे शिरपतराव परत गाडी आली बा. हा? नावच टाकू द्यायचं हा, नाही. गाडी. नाही त्याच्या काहीच खर्च करायचं, काय करायचं एवढं काय एवढं? चालले काम धंदे? काय नाही. काय झालंय ना, मला ना करा म्हणा पोरा वाजतो गाडच, हा का? आणि ती बायको तर परतीने आतूनच घातली डायरेक्ट. पण तुला तवाच म्हणलं होतं रे, तुम्ही ऐकते अरे भाऊ त्या बायकोचं लय नको ऐकू जाऊ रे पहिले. अरे मी तरी 4 माणसं बसतो उठतो, ती नाही ना डायरेक्ट आतून टाकली. ते पहिली तवाली आहे ना, ते माणसाला माणूस घरातलं राहून देणार नाही आणि अशी. मग आमचं घर खूप फोडलं कोणी, तिनंच एवढा आमच्या टीचर पर फोडला का नाही तिनं. मग. पण माझ्या कसे ती नाही त्या पोरा करता आतून घातलं गाडी सगळं. मग आता तिला कळायला लागलं ना. मग हा. तवाच जर समजून घेतलं असतं, हे बाई तो पोर आहे 5 वेळेस मी वाटत ना दोनाला मा कधी. हा नाही नाही ती वागणी तिची आबाडा गोबाड होती ती तिला सण नव्हतं. हा, ते बरोबर आहे. बरं ते शाना तू आलं का शान होतं तसं पोर घ्यायचं. बरं तर आपलं राजपुत्र येते ना काही शान मागून देतो. नाही. हा मग त्याच्याकरता ना मग ती त्याला जवळ नव्हती येऊन देत. मग ते आलं का लई चोळायचं चाळायचं मग काही घ्यायचं ते. अरे मग आता आई नाही रे शेवटी, आता माया आता पोराला राहणारच ना. पण ती आहे ना ती
पहिल्या बायकोला मम्मी मम्मी म्हणायचं. हा का हा याची ओळखच होती ना. तुम्ही ते काय केलं तुटा केलं ना तिला हा. त्याच्यामुळे तिची ओळख मोड केली ना हो, असं नाही ना. आणि हुशारली मोठी मोठी हुशारली. मोठी चावली हुशार आहे. लय छत्री गावातच छत्री बाईनी. तिला काय प्रॉब्लेम होता रे पोरसोर झाली नाही तिला. काय बा त्याच्या खाल्ल्यात पोर नाही रे तिच्या बनलं कुठे. नाही म्हणजे कोणी दाखवलं तुला पहिले. झालं असं ते मग आमचं म्हातारं म्हणत समज चांगलाय समज चांगलाय. मी असे तुम्ही ना काय करता माहिती का. बाई त्या बहिणीला पोर नाही हा. त्या भावाला पोर नाही. हा का हा खानदाराला दोष आहे काय द्यायच्या. यांच्या खाल्लं पोर गप्पा गप्पा होतं. अवघड हा? अरे वर्ष यायची खानदार आहे. वर्ष नाही झालं वर्ष हा ट्यावट्यावच लगेच हा बघ पोरले लंगर. तिच्या भावाला पहिले किती तो आईला तो तर मागच सरत नाही. हा 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 तो तर होऊ देच बरोबर जाऊ द्या. राव ते सांभाळ एवढं पोरं. हा एक दिवस गेलो हा ते आले ते पोरं बसून द्याय ना. हा का जेव्हा जेवायला बसलो ती एक पग तिचीच पडली. हा रे पाहुणा आला कोड्यान बजे केली. हा, ते बरोबर पाहिजे उठून आम्ही दारू पिऊन येतो रे ना हा. तेवढे बजे संपू टाकले कुठे राडा गा 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 लय बुळबुळ द्यायची घरात. लय लय बरं बरं मी काय म्हणतो, काय म्हणतो बोल ना. पाहुण्याला फोन कर ना त्याला म्हणा घाला आणू काय मी नेऊन यायला म्हणा. म्हणजे तू याचा करता आलता काय हा हा म्हणजे घरात नवरा बायकोचा विचार घेतला का पहिल्या बायकोचा. विचार झाला काय म्हणा नाही ती म्हणा आता घेऊन या पोराला मला करमत नाही म्हणा. हा का हा म्हणजे डायरेक्ट घेऊन जायची का. हा घेऊन येते मग ते आपण जाऊ तिघ जण जाऊ घेऊनच येऊ. असं करायचं हा मग काय नाही मग आपणच जाऊ मा मत आहे. हा जाऊ आपण हा? पाहुणे का जाऊ हा कारण कसं आहे प्रत्येक टायमाला त्याला बोलवायचं हा काय ते आपल्याला बरोबर नाही वाटत. मग लावू का फोन लावू हा घरी म्हण- आहे. हा म्हण- तो आपल्या घरी आहे पाहतो ना. हा येऊन राहिलो म्हणा आम्ही. हॅलो हॅलो नमस्कार बोला. नमस्कार काय चाललं. काय नाही निवांत आहे. हा काय हो अच्छा अच्छा चालू आहे काम धंदे. काय नाही तुमचे दाजी आले ते मा का आता. त्याने मलाही फोन केला होता हा 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 पण माझं काही मन होय ना बा. नाही ना आता काय करा ऐका मी काय म्हणतो आता आपण एकोणाच्या गळ्यात हात घातलाच आहे. हा बरोबर आणि कसं आहे आता ते म्हणते आता आम्हाला पोरवाचो काय कर म्हणा डायरेक्ट म्हणा माय बायकोनं म्हणा हातरून टाकलंय हा हा आणि मग मी आता काही त्रास जाणार नाही म्हणा असं बरं, चला तसं. आम्ही काय तुमच्या शब्दाच्या पुढे नाहीये तुम्ही म्हणत असतील ना हा ते नाही काय येऊन घेऊन जा. बरं मग आम्ही येतो तिघं येतो बर बर या. मग घरी थांबा हा हो थांबतो चालेल चालेल ओके. चालेल हो. काय म्हणलं पाहुणे ते म्हणा तुमच्या पाहुणे शब्द- समज अरे पाहुणे भाऊ नाही ना ते फक्त आता माझ्या शब्दाच्या पुढे नाही ते म्हणा तुम्ही असं तर तुमचं माणूस घेऊन जा म्हणा आम्हाला काय करायचं काय म्हणा करायचं असं उलट ते त्यांच्या पोरं मोकार ते पोराचे उलट हाल बोलतात असं या नाही पोरं हाल बिल काय करते ते ते पोरात पोरं पोर खेळेल त्यांचं जेव्हा पळत असते निवडते पोरं तो सुद्धा पोरात पोर खेळेल त्यांच्या पोरा येत माहिती का. पण मा राजपूत आहे. हा तो राहत होती हा आईच्या नाडाची आता कळायला लागलं तुला ते राहत शंभरे पोरं त्यांना चाल म्हणजे- उठ टाइमपास नको चाल मला परत गाडी भरायची कांद्याची. बाई झोपली का पोर बाई झोपले झोपली काय तू. होय नाही आल्या. अगं जेवली का नाही मी तुला जेवायला बनवून ठेवलेलं होतं ना. हा जेवीन ना नंतर नाही ना असं टाइम बिम वेळेत पाळत जा जरा. काय बाई त्रास नाही येत ना पोरं काही. नाही दादा आता नाही त्रास. बरं आपल्याकडे आल्यापासून काही तारा ऐक ना पाहुण्याचा फोन आला होता हा ते घ्यायला राहिले. बाबूराव दादाचा बी आला होता काही नाही सुधारले म्हणे आता कोडी मोडल्या म्हणे त्यांच्या आल्या. अहो पाहुणं नाही पण ती बाई सुधारली का. हा ती बाई सुधारली का हा नाही. सुधारले शिवाय काय त्यांना सांगितलं भाऊ तुमच्या शब्दाच्या पुढं नाही मी बाबूराव दादाला बोललो तुमच्या शब्दाच्या पुढं नाही आहे पण जबाबदारी तुम्ही हा म्हणे सुधारले म्हणे ते आता. हा तू बी लई येड्यावानी नाही करायचं पण पोराला सोडायचं नाही आपल्या. नाही आता बरं नाही का? सोडत. हा हा दादा जाऊ का मग मी तुला काय हा जाय ना येतीलच ते एवढ्यात येतीलच पाहुणे यायचं टाइमच झाला ते म्हणे येतोच म्हणे आम्ही अर्धा पाऊण तास येतो. आले आले पाहुणे. हा आले राम राम सर बसा ना बसा काही नाही. अहो पाहुणे ना वर बसू द्या. नाही काही नाही ते पोरग आहे ना बस. झोपलं काय पोर झोपलं बाप आला पाय तेव्हा हाल लागलं पाहिलं का आवाज कसं ओळखीत झोपायचे पाहिजे तरी हल्लं बा हो आवाज ओळखीचा ना. आवाज ओळखीत आवाज. बरं काय म्हणते आता काही असं काही प्रॉब्लेम येणार नाही ना बाबूराव दादा. आता बघा तो होऊन आलता माक हम्म. तर तो मला म्हणा काय कर म्हण बाबराव माझ्या बायकोनं हातून टाकले आम्हाला पोराशिवाय करमत नाही आणि आता एवढं पुढं अशी काही चूक होणार नाही म्हणा. ती नाही ना हं.
अहो सगळं खरं आहे, ती काही घरात ठेवायची वस्तू नाही, आम्हाला कळतं, पण आता तुमच्या शब्दावर आम्ही पाठवितो. आता एवढा शब्द मी आता तुम्हाला आता कवर आता गुंतून राहू तुमच्यामध्ये. मी सांगा आता हा विषय असा आहे, मी जमन दिलं व्यवस्थित झालं, तिचं पोट पाणी पिकलं, मुलगा झाला, चांगलं झालं. मग आम्हालाही बरं वाटलं ना, बरोबर सगळं ना? चांगलं तुम्हाला झालं. वाटलं, मला वाटलं. मग पाहुणे एक गोष्ट बोलू का? हा बोला. राग नका मग. हा बरोबर. यांना आहे ना ती माणूस की नाही, हा जेवढी आहे तेवढी नारे माणूस की आहे ना अजिबात राहिली नाही. तुम्ही म्हणते ना आणि त्याचं आहे ना त्याच्या बर्थडेला पण किती लोक राहतील. नाही मला एक सांगा, पोरगी ही बाळातीन झाली ना, म्हणजे हिला त्यांनी बाहेरचे काम करायला लावले आणि त्या बाईला घरात ठेवलं. असं नाही ना. आता ती मोठी दाटी तिने समजून घ्यायला पाहिजे का नाही? बरं ठीक आहे, तिने आई बाई करून बाई तू हे कर, मी तर पोराला घेते, आता तू पास, तू खेळव, मी पाहते, आता मग. हे नको का करून घ्यायला समजून. ते काय झालं माहिती का, एक टाइम पाहिजे नसते. पाहुणे दुधाच्या गाठी बांधल्या गाठी, माझं लय डोकं खवळलेलं बरं तुम्हाला सांगत पहिले. मूडशी हा. मूडशीचं काय म्हणे, हे येडीचं काय मागं लागून ना, तुम्ही गाय गावठी म्हणा. अहो तुम्ही त्या बाईची छाती पार जाम करू. 8 दिवस इलाज केला माहिती का, ती छाती व्यवस्थित झाली आता. आणि मला एक म्हणायचं, तुम्ही येड येड का बरं म्हणते, एवढी धडधाकट पोरीला येडे झाली असती तर तिला पोरं तुम्ही सोडलं येडं केलं असतं. होय, तुम्ही येडं केलं. पाहुणे आम्ही त्या बाईकडे पाहून नाही देईल बरं का, आम्ही तुमच्याकडे पाहून देईल. बोलू बोलू येड तुम्ही आणि केलं. खास म्हणून हा माणूस मध्यस्थी होता ना, आमचा नातेवाईक आहे. तिला कामाची सवय नव्हती, आता सगळं काम करते वावरातलं. आपण तुम्हाला पटायला पाहिजे, तिला अजून 1.5-2 महिने नाही झाले, तुम्ही वावरात पाठवून राहिले खुशाल. वर्ग आजारी झालं सर. अहो, आमच्याकडे 6 महिने बायला घराच्या बाहेर निघू देते नाही. मग तुम्हाला काही माणूस की नावाची गोष्ट आहे का नाही? या बा त्याला पोरं पाठवितो, भेटतील पण आता पाहायला. परत परत तेच गुलती काढी पाहिजे नाही आम्हाला, सांगून देते. लोकांना नवसा करून पोरं होती नाही. दादा आता ही शेवटचं टायमिंग मी तुमच्या शब्दाच्या पुढं नाही, पण आता जर यांनी जर डबल असं कांड जर केलं ना, मग मग माझं डोकं जाईल संतापून. हे बघ तू सांग तुझ्या बायकोला, तुझ्या बायकोला समजून सांग. नाही ती मी डायरेक्ट पोलीस स्टेशन कोर्ट केस करणार आहे, मग आपल्याला ते बोलणार पावलं पाहिजे आता बाई. मग त्याच्यात कमी मध्ये राहणार नाही भाऊ. हा मग पहिले सांगतो, आपला नाद नाही करायचा. तुम्ही उद्या माणसाला पुन्हा सांगितलं आणि त्यांना माहिती माझी गोष्ट कशी आहे हो मग ती. हा नाही, आता आमची चूक आमच्या लक्षात आली नाही. तुम्ही घेऊन जा, तुमचा वंशाला दिवा आहे, राहू द्या, काय जेवण अडचण करून नाही. घेऊ तर ती आवरेल. जावायला नाही नाही नाही, स्वयंपाक जेवणं केलं, करा. जेवणं करा आणि मग आता दोन दोघांची हा जेवण बिन करा. जेव्हा तिने हे पोर पहिल्याशिवाय ना ती आतून सोडलं तर गेली तर ती गेली तर जाऊ द्या. नाही ती गेली तर आपण आहे ना, हाय, आहे हाय, हाय. आहे ना, आहे आहे ना. ना. घे जाऊ दे. हा नाही आता आहे ना, आम्ही तिच्या हाजी गाजी वाटलं का? अहो तर पोर उठत जेवण खाऊन करा आणि लगेच घेऊन जा, तयारी नाही होती. ती तिकडे आहे, ही समोर आहे, त्यांना तिची चिंता आहे, हिची चिंता नाही आहे. त्याला पोरं वाला का एवढं काळजी करतो तिची? हा? तिला पोरं होते तिला काळजी कर. मी काय सांगते त्याला विचारून घ्या, मी पोरगा 1 मिनिट बी सोडणार नाही याच्या भरोशावर बरं का. ऐका पाहुणे, तरच मी जाईन, मी जाणार हा. नाही. मला लेकरून मी सुखात येते माझ्या भावाच्या घरी. नाही मग काय सोडायचं नाही. तसं नाही, हा. ठीक आहे कामधंदा करेल, पण तिच्या टायमाला तिच्याजवळ पोरग नको का? मग हा दिवसभरात तो 2-3 वेळेस तिला पाहा जायला द्या पोर. मग हा. नाही नजरे खाली पण ते बी पण मग जाऊ आता बसू द्या. नाही तुम्ही वल्ल्या बाळात निकडून एवढी कामाची अपेक्षा करू राहिले, एक वागणे झाल्या का? चला जेवण करून घ्या आणि मग तिला काढून देऊ. ते उन्हात होतं म्हणलं जरी वाळून ओली बाळात. बाई झोपलं ना, चला तुम्ही जेवून ती बसू दे घे, ना, चला जाऊ. सगळेच जेवून घेऊ, चला. चला जेवण करून घ्या. हा चला तिला बसू द्या थोडा तिला मी आणून देते. बस, मग तुला इडच देतो. आपल्याला घरी जायचंय आता आपल्या. चला अलार्म करा झोपून ना, मी जेवण करून येते. हा झोपा. बाय त्यासाठी वाचतो ते. हा 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 पण आता आहे ना त्याला हे आवडतच नाही भाऊ लय माझं. ऊन होतं लय. नाही जात बघून जा. कोणाच्या? चल बाई आवरेल ना तुझं सगळं. मला नाही. हा पिशवी बाहेरच ठेवली आहे. ठेवली का? हा, हा चला. पिशव्या ठेवली, बॅग ठेवली बरं का तुझी. तुला किती का मागं दिली? अरे तिलाच घेऊ ते राव तिच्या का त्यांना बापाला लय हे दर झालं. बरं. हा व्यवस्थित धरा आता. हा, चला चला. हा. सांभाळून जा बरं का पाहुणे. हा नीट जा बरं. गाडी आणली का? काय वाटलं तर मी फोन करेल. हो हो चल. घेतले बरं. हा मी ठेवले सगळं बॅग मध्ये बरं का. हा चला. चल. हळू शेवर चंपे दरी बॅग घे. आले काय थांबा थांबा इथंच थांबा इथंच थांबा इथंच थांबा. हा आता काय? अहो घास उतरवून काढते हे नाही का आईवरून आणि मावरून नाही मी. नाही का अरे मावरून नाही का? अहो बाळावरून काढणार नाही का मी. हा द्या आता घास उतरलं बाळाला दे इकडे. हा
दे. मी घेते ना, मी घेते. बरं काय चहा बी घ्या ना. नाही चहा बी काही नाही आता हे बघ मी इथपर्यंत आणून पोच केलंय हा. ना आता व्यवस्थित जर भांडण तंड जर मा कानावर जर आलं हा मग याच्या पुढे पाहिजे नाही नाही आता लय सुधारली ती. तो बेवड्या तुला आता सांगितलं समोर हा लय खराब आहे ती माणसं. हा त्याच्या बायकोने त्यानं परत मी ऐकणार नाही बर. बरं का चॅम्पे हो ऐकलं हा. ऐकलं. जाते नको एवढे ते बोटच का हा तेच ना. तेच का ते बोट मग तुमचा आवाज लय असा करारी आवाज आहे ते ना. पोट बरं राह व्यवस्थित हा जाऊ का मग मी हा निघा. हा, राह, राह. नाही काही नाही आता मला ना कांद्याची गाडी भरायची हा मला वेळच नव्हता यायला पण तो नवरा आला बरं चला चला बेचाय आवाज शेट नको जाय मध्ये घेऊन हा हा जाय मध्ये घेऊन. नाही मी झोपत तू बस तिथे बाहेर तोपर्यंत. आता आत प्रवास करून आलीस ना जरा तिथे हवा घे जरा पाय पाय खुर्ची किती ठेवली. सुधारली पाय आता. खुर्ची तिथे लय हल्ली तू गेली ना रोज हाणते तिला. खुर्चीवरती बस मी झोपवते त्याला. हो ठीक आहे चालेल मी बाहेर बसते. हा बस. मी काय म्हणतो हा बोला की. आता आहे ना लय येड्यावाने करायचं. म्हणजे हा जरा बाहेरचं काम पाच जायचं एवढं एकच नाही धरायचं. पोर नाही धरायचं असं. येड्यावानी नाही करायचं म्हणजे काय बोलायचं तुम्हाला. पाहुणे लय बोलले मला हळू बोला. काय बोलतोय पूर झोपले. सारखे काय मांडे तू मांडी तुला घाल टाक. आता लय दिवसाने आले ना जरा प्रेम करते त्याच्यावर. नाही आता प्रेम तर करायचं लागणार. हा बरं काय झालं पाहुण्यांकडं. मला म्हण शेवटची बारी आता जर परत तुम्ही जर काही केलं तर ते पोरे तुम्हाला देणार नाही हिला पाठवणार नाही म्हणून कुणाला. माफी मागितली मी त्यांना पण माफी. तिला म्हणायचं त्यांना म्हणायचं पोराला पाठव हिला राहू दे इथंच म्हणजे त्यांच्याकडेच. असं नाही बोललात काय. असं कसं काय माहिती नाही आपल्या त्यांच्या दारामध्ये तिने लाकडं काढून ठेवते लाकडं मावर काय लाकडं कोपऱ्यामध्ये लाकडं बघून ठेवते. मग मला का नाही फोन केला. का ना? बरोबर त्यांना केलं असतं ना. मग अगं तू जर आज ती नाव तसे का भांडणं झाले तिथे ते मिटलं नाही तर भांडणं तेच झालं केलं असतं की मी. मग तो तोंड चालत लय लय तोंड चालत देवाला हाती तोंड चालत. पण मला ती नाही आवडत हो. काय नाही आवडत. तुम्ही नुसतं मी तुम्हाला काय म्हटलं होतं पोरालाच घेऊन या फक्त. अरे ते कस काय पोर देती माय खालचं पोर कस काय देते सौत ती तू काय बोलते काय तुला मला माहिती बुवा. मला ती ह्या घरात नको आहे. कोण ती का बरं मंगल. का बरं नाही मला नाही मला अगं तिच्यापासून आपल्या घरात वापसाला दिवा लागलाय दिवा लावलाय दिवा तो दिवा हिजावला होता. तुम्ही माझ्यावरती आरोप करताय काय. आरोप नाही करते मग ते का बरं नको घरात आपण मी काय होतो आपण केली म्हणून ती अरे का ती होऊन आपल्या घरात घुसली. अहो पण मी आई आता आहे ना त्याची. मी मोठी आई आहे ना त्याची. बाळ माझ्याकडे राहते मग तिची काय गरज आहे असं मला म्हणायचंय. असंच करी जायचं. स्वामी काय होतो आता ती पाहिजे आपल्याला तू पाहिजे येड्यावर नाही करायचं एवढं. हा ठीक आहे. थोडा वेळ लागेल मी तिला घेईन हळूहळू. मी काय होतो अबाय तुला शेवट सांगू चाललोय तिला येड्यात काढायचं नाही तिला येड्यात काढायचं नाही तर ते माणसं मला बोलून देणार तो बाबूराव मला मुस्काड हाणा बसलाय पाठी नव्हते बाबूराव पाठव. बाबुरावला काय कामं आहेत त्याला तेच आहेत. जुळवायचं तोडायचं जुळवायचं तोडायचं हीच कामं बरं करत. जाऊ ती गेली वावरामध्ये हा तिला ते घास कापू लागतो. हा 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 चालतंय मी झोपवते पोराला. काय बाई मी विचार केला होता की फक्त पोरालाच घेऊन येतील. हा तिला पण घेऊन आले. बघतेच ना आता थांब. बाई आता पोराला पाचते पहिले. अगं काय करतेस तू. मी त्याला दूध पाचते ना. अरे पण तुझ्या काय डोळे काय फुटले का. ते झोपलंय ना ते. अरे तुम्ही असं काय बोलताय त्याला दूध पाजायचंय. अरे काय सारखं दूध 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 काय दुसरं काय तो खात नाही का वरचं. मी चांगलं त्याला वरचं चालू केलं होतं. बाजूला होते. अरे अरे आहो काय आहो आणि ऐका ना. मला एक समजत नाहीये. प्रत्येक वेळेला तू पोराला नुसतं माझं बाळ करते का. नवलपणी काय तूच आई झालीस काय. हा ही ह्या पोराला हात पण नाही लावू दिले ना. अहो काय पाजू दे काय डोळे काय तिचे गेले की काय माहेरे जाऊन. पोरगा झोपलाय. थांब जरा मला बोलू दे माझ्या नवऱ्याशी. त्याला पाहिजे अहो पोरग झोपलंय झोपू नुसतं दे. काय माझं बाळ करते. तू इकडे बस हा तू इकडे बस. लय नवलपणी हीच आई झाली नाही का. नाही तू आहे ना ह्या बाजूला मला पोराला पाजायचंय. अरे तुमचं काय चाललंय. हिची दादागिरी वाढली असं तुम्हाला वाटत नाही का तिकडे जाऊन. अगं घेऊन दे तिचं पोरे तुला काय एवढं वाटले घेऊन दे ना. तुम्हाला झाले तरी काय तिच्या बाजूने बोलताय ते. मग तुझ्या बाजूला बोलतो हे काम कर आता तू शेताचं काम करीत आहे
नाही सांभाळे नाही पोर. मी नाही करणार शेतातलं काम का? का माझे नाही करणार? गुडघे दुखतात माझे. मग गुडघे दुखत आहेत ना, मग ते पोराला तो आजारला गुडघ्याचा, तू बाहेर होईल. नाही ते माझ्याकडे राहील. ते तुझ्या शेतामध्ये, तुझ्या शेतात. मी शेतामध्ये जाऊ, यांना जरा समजून सांगा बरं का. बस करते काय का तुझ्या डोक्यात पाणी झाले. हा घे घेऊ घे घे घेऊ दे. बस तो घेऊन बघ. अहो असं काय करतायत? घे घे घे. आवडत असतं ते. आई पैसे नाही घेत. 5 मिनिटं घ्या आणि लगेच ठेवून दे. तू नको चमचीगिरी करू. येईल बरं का बस. हिरबळ घेऊन बस. मग घरातली कामं कोण करणार? तू काय म्हातारी झाली काय? म्हातारी नाही झालेली, पण ती करते ना, तिला सवय आहे ना कामाची. तू लावून घे सवय आता, थोडी थोडी सवय लावून घे आता. तुमच्यावरती काय त्या लोकांनी काय मोहिनी टाकली काय? मोहिनी नाही, मग मला 4 माणसं बस उठायला लागत. जरा तो हा तोरा खाली कर, खाली तोरा खाली करून बोलत आहे. हा पटलं तर खाय, नाही तर तुझ्या बापाचं करतं. काय? हा मी तुमची लग्नाची पहिली बायको आहे, तुम्ही माझ्याशी असं कसं बोलू शकता? मग आता घेऊ का डोकं बस नाचत. लग्नाची बायको होतं नाचू का डोकं गो. असं बोलायची पद्धत आहे का? हा? हा काय जिवेला काय हाड आहे की नाही तुमचं? हा जिबीला हाड आहे का म्हणजे? अरे तुला बस तोंड फोडी ना. दे मी घेते दे. इकडं त्याला आताच दूध पाजलंय. हात नाही लावायचा पोरला. लांबून बोलायचं काय आहे? अहो असं काय करताय तुम्ही? नको लांबून बोल. आपलं काय ठरलं होतं? ठरलं होतं आपलं, ठरलं होतं ना. मग आता आमचं ठरलंय. म्हणजे हा आता त्या बाहेरचे कामं करायची. नाही तुम्हाला माहिती आहे ना, आता माझी कामाची सवय तुटली आता. नाही, लावून घे सवय लावून घे. येण्या करू. पोरानं उलटी केली, हा उलटी केली त्यानं. हा नाही हिनं तोंड घातला असतं. उलटी का बरं केली यानं? अगं हिनं यावं तसं तोंड घातला अहो असतं. तुम्ही असं काय बोलताय? हा. का बघू? हे बघा ना, उलटी काय झाली? असं नका बोलू. मी असं काहीच केलं नाही. मी आता एवढे महिने होते तेव्हा काय अरे त्याला उलट्या करून राहिला. देते तुला 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 नाही. हात नको लाव. अहो तिला नाही बघतायत पोराला. बघती काय ती तो काय वरून पाहायचं काय त्याला. अहो तुम्ही असं काय आरोप करताय ती माझ्यावरती? बाटली पाहिजे ना कशी तुला. ते गाईचं दूध मी पाणी मिक्स करून दिलं होतं त्याच्यामध्ये. त्याला दूध पसलंच नाही, लगेच होई ना उलट्या तू घरात केल्या. घे, जाऊ नको तू बाहेर बस जाय पण. तुम्ही नाटक करताय ना सगळं. नाटक काय झालं? तू वय स्वयंपाक कर, स्वयंपाक पाणी कर. ऐका ना, मी काय बोलते मंगल, आपण सांभाळू व्यवस्थित बाळाला. तू घे बाळाला, काहीच प्रॉब्लेम नाहीये. मग तर ठीक आहे ना. म्हणजे आम्ही या बाय तिने सांगायचं तू ऐकायचं. तुला पटलं त्या घरी राय, नाही तर तुझ्या बापाचं घर धर. मला आहे ना वंशाचा दिवस तिच्यापासून लागला, तुझ्यापासून नाही लागला. तुला खपत असेल तर खाय, नसतं खपत ना तर आपल्या बापाचं घर धरायचं नीट. अहो काय मी तुमची एवढी सेवा करते. या बाई एवढं सांगू नाही ना मी चाललोय बाहेर. जर तुला एक शब्द जरा बोलली तर जीभ कापून टाकी ना. त्या पोरला हात लावायचा अधिकार नाही. तुझा हात अधिकार नाही हात लावायचा. काय तो बाहेरच्या कामाला अधिकार करायचा. अहो पण मी आई आहे, मोठी आई आहे त्याची. असं हा मी चालू सांगू तुला शेवटची वाढली. जर तिला जर शब्द बोलली ना तर तू तोंड फोडशील राहणार नाही मी. हा मंगल ऐक ना, ते लय भडकलेत माझ्यावरती. तू तर खूप समजदार आहेस, तुला तर माहिती आहे ना. आणि बाळाशिवाय मी पण नाही राहू शकत. माझं आतापर्यंत जे पण काही चुकलं ना मला माफ कर. पण असं मला तोडू नका ग बाळापासून. माझी इच्छा होती म्हणून तर मी त्यांचं दुसरं लग्न तुझ्यासोबत केलं. का तर माझ्यामध्ये प्रॉब्लेम आहे तर तुला बाळ होईल म्हणून. पण मला असं तोडू नका बाळापासून. मला खूप वाईट वाटतं. ताई तुम्ही रडू नका. हे माझं बाळ ना, हे बाळ तुमचंच आहे आणि आपल्या दोघींचं पण आहे. आपल्या आयुष्याचा दिवा आहे ना, तर आपण दोघं पण जण त्याला सांभाळू, आणि सांभाळू. मी तुला खूप त्रास दिला शेतामध्ये. तुला उन्हातानाचं काम करायला सांगितलं, भांडी कपडे. तू ओली बाळातीन असताना पण. मला माफ कर मंगल. नाही काय माफी नका मागू. हे तुमचंच आहे ना ताई. माझं थोडी, माझं पण आहे आणि तुमचं पण आहे. हां. आजपासून तुम्ही सांभाळा. फक्त मला तरी वेळेवर म्हणजे जेवण वगैरे देऊन द्यायचं. मी देईल. आणि तू सगळे काहीच कामं करू नकोस. आपण मिळून मिसळून सगळे कामं करूया, चालेल, ठीक आहे? चालेल. आणि पण हा आपला अंशाचा दिवा. लाड वाटतं. किती चांगलीस तू. मी गॅस चालू ठेवला होता, ते गॅस बंद हां करून हां देते ठीक आहे एकदा. ठीक आहे. मी झोपवते ह्याला. हा त्याला झोपव. हां. चला म्हणजे सवतबाईची म्हणजे डोकं तरी ठिकाणावर आलं.
बाळाला व्यवस्थित सांभाळतील त्या. चालेल. किती चांगली आहे मंगळ. आज मी तिचा एवढा छळ केला, तिला एवढी बोलली. तिला त्रास होत असताना, टाके दुखत असताना पण मी तिला कामाला लावलं. ती कधीच काय बोलली नाही. आणि आज माझ्यावरती वेळ आली तर मला कळालं की बाईला किती त्रास होतो जेव्हा तिचं बाळ तिच्यापासून तुटतं. माफ कर मला देवा, पण खरंच खूप चांगल्या मनाची आहे ती की तिने मला माफ केलं.